आहात नगर दक्षिण आणि उत्तरेमध्ये काय परिस्थिती महाविकास आघाडीची राहील, काय विश्वास आहे? बिलकुल अहमदनगर आणि अहिल्यानगर नाव आहे त्याचं. आणि या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीची स्थिती अतिशय भक्कम आणि मजबूत आहे. जे सत्ताधारी आहेत, केंद्र आणि राज्यात सत्ता ज्यांची आहे, या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारे, विशेषतः या मतदारसंघातले ज्यांनी गद्दारी केली शिवसेनेची, त्यांचा पराभव तर अटळ आहे. आणि इकडंसुद्धा दुसऱ्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं धनशक्ती आणि जनशक्तीचा संघर्ष चालू आहे, नॅचरली जनशक्तीचा याच्यात विजय होणार. तिसऱ्या टप्प्याची निवडणूक येण्या अगोदरच निर्यात बंदीचा जो निर्णय होता तो ज्या अटी शर्ती आहे त्या अतिशय शेतकऱ्यांच्या हिताच्या नाही. जो याच्यातला अभ्यासक आहे त्याला माहिती आहे की 550 जो USDचा आहे तो 400चा असायला पाहिजे. कारण त्याची कंटेनर्स वगैरे काय काय साईजचे त्याच्यावर आधारित आहे. 550 शेतकऱ्याला परवडत नाही, 400 असला पाहिजे. एक अबकारी कर हा 40%. मला वाटतं हा शेतकऱ्यांना, म्हणजे मी आत्ता भाषणात बोललो की पळ म्हणायचं आणि पायाला बांधून ठेवायचं, अशा प्रकारचं ही निर्यात बंदीचा निर्णय उठवलेला आहे. याच्यातून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही आहे. आता पुन्हा एकदा निवडणुकीचं जे वातावरण बघितलं तर इंडिया आघाडीचं वातावरण चांगलं दिसतं. अशामध्ये आता परत एकदा पाकिस्तानचा मुद्दा समोर आणला जातोय. आधी हिंदू मुस्लिम, आता पाकिस्तान सगळं भाषणातून दिसतं. तर पाकिस्तानला जो आपलं काय म्हणतात त्याला, ते बिर्याणी खायला गेले, नवाज शरीफच्या वाढदिवसाला गेले, ते काय बोलणार पाकिस्तानवर? रोज अतिरेकी हल्ला करतात. कालच परवाच पूछमध्ये हल्ला झालेला आहे आपल्या सैनिकावर. असे लोक पाकिस्तान, खरं तर पाकिस्तानचा बंदोबस्त करायला पाहिजे होता त्यांनी. त्यामुळे आज सामनाने आग्रलेख लिहिलेला आहे याच्यावर की पाकिस्तानचा मुद्दा काढून काय होणार, चायनाचं पण काढला पाहिजे. चायनाने आपल्या देशाच्या सीमेवर रस्ते बांधलेले आहेत, हा पण मुद्दा आला पाहिजे. डोकलाममध्ये आपले 20 जवान धारातीर्थी त्यांचं शहीद झालेले आहे, त्याच्याविषयी बोललं पाहिजे. ते मुद्दे महत्त्वाचे आहेत ना. नरेंद्र मोदींना पुन्हा उद्धव ठाकरेंचं नाव घेण्याची काय गरज? मला असं वाटतं या महाराष्ट्रात नरेंद्र मोदी, त्यांचा पक्ष पराजयाच्या दिशेनं जातो आहे. म्हणून आज उद्धवजी ठाकरे साहेबांच्या रूपानं एक मोठं नेतृत्व या महाराष्ट्रात नव्हे तर देशात आहे. आणि त्यांचं एक कर्तृत्व सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून अशा नेतृत्वाच्या मागे कोणी येत असतं, त्या पद्धतीनं नरेंद्र मोदी असे प्रयत्न करत असतील. परंतु त्याच्याविषयी उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुस्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. जी शिवसेना तुम्ही फोडली, ज्या शिवसेनेचं सरकार तुम्ही पाडलं, जी शिवसेनेला तुम्ही नकली सेना म्हणतात, मला वाटतं त्यांची भूमिका अतिशय सुस्पष्टपणे आमची शिवसेनेच्या उद्धवजींनी मांडलेली. सुजय प्रचारासाठी थेट मोदींना यावं लागतंय उद्या सभा घेण्यासाठी, कसं पाहता? अजून बरेच जण येणार आहे. सुजयाचा जय फार लांब आहे, निश्चित तिथे निलेश लंके जिंकणार आहे. नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केली की ते बिलावल भिट्टो आहेत म्हणून. रोज बोलतो तो निलेश राणे, त्याचा काय दुसरा विषय बोला. राज्यात काय परिस्थिती महाविकासाकडे राहील? किती जागा? चांगल्या जागा आम्ही जिंकू. सगळ्या ठिकाणी जे एकतर्फी निवडणूक होईल अशा पद्धतीनं भूमिका भाजप मांडत होतं की जसं त्यांच्याच बापाचं राज्य आहे महाराष्ट्रात. परंतु आज प्रत्येक सीटवर झगडावं लागतं. त्याच्यात महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जास्तीत जास्त जागा जिंकेल. आपण आज नेवासा तालुक्यात आमदार शंकरराव गडाखांच्या मतदारसंघात आहात. आमदार शंकरराव गडाबद्दल काय सांगाल? शंकरराव गडांविषयी बोललो. एक नेतृत्व आहे जे या भागातील जनतेसाठी सातत्यानं लढा देतं. या जनतेच्या विकासासाठी, या जनतेच्या, या भागातील जनतेच्या प्रश्नी, जलसंधारणासाठी, मृदूसंधारणासाठी, सहकार चळवळीसाठी सातत्यानं लढा देणारं नेतृत्व आहे. आणि अशा नेतृत्वाच्या मागे जनता सतत राहत आलेली. विजय करंजकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ते म्हणतात की जी ठाकरे सेना आहे ती तत्व आणि सत्व विसरली. आता तिकीट नाही मिळाल्यावरच त्यांना हे सत्व आणि तत्व आठवलं, त्याला आपण काय बोलणार? तिकीट मिळालं असतं ते हे सत्व आणि तत्व ते बोलले असते का? चला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.